हे दागिने घाल. दागिने? ह्या काय एवढेच दागिने आणि बाकीचे काय जाताना घेऊन जातो ल? अगो काय बोलतोस? माझे सुनोयेवचे हत ते. तू जा आहे सुन, मी आवरतय. अगो तोंडात काय लायलस? काय नाही राव. किती अंगार सोना, कधीतरी माका पण गुंजभर सोना घाल गे. आहे आठवण येत असत ना छायाताईंची. पोरीच्या आवशी बापाशी शेडवाचो हात कधी ना कधी सोडूच लागतं. अगं पण जाताना डोळ्यातून टिपूस पण काढलं नाही ते ना. हातून भेदरले होते. छाया असं कधीच बघितलं नाही गोबी. लहानपणापासून सगळ्या भावंडात याच उंडग्या. घरात सगळ्यांका त्रास द्यायचा. पण हळूहळू त्या त्रासाची सवय होत गेली गो. ते का सारखी आरडत इलय गो. पण ते का पण सवय झाली असतात ना, त्याच्यावर जीव नव्हतो असं नाही गो. अशी काय सगळी पोरं सारखीच ना गो. पण ते ना कधी कौतुक करायची संधीच दिल्या नाही माका. तिचे उपद्व्यापच जास्त. माय लेकीत भांडणात जास्त होत रवली. कधी पोटातली माया ओटावर येऊकच दिल्या नाही गो. आणि आता तर त्याच्या घराकडे गेला. ते सर सुखात रवांदे हीच अपेक्षा. ही छायाची कापडा गावात कुणाक वही असत देऊ खोतले. हाय कशा सर माहेरपणा येतील ना तेव्हा घालतील ते. अगो आता काय ही कापडा घालतली. आता साडीये नेसत. पण सरिता माका वाटणार नाही गो आता या घराच्या दिशेकडे फिरात म्हणा. आहे असं कित्याक म्हणतास? घर सोडताना तिचा चेहरा बघलस. तिचा निर्णय दिसावतो. आता या घराकडे परत येईसा वाटणार नाही गो. आहे गप्रवा अहो येतील ते. अण्णांवर राग असलो ना तरी आवशिक भेटूक नक्की येतील. सरिता येत नको माझं चहा परत. नक्की येतील. अण्णा अण्णा माझं प्रेम असा त्याच्यावर. जाण खाताना कोणाचा चेडू असास याची पण जाण रवली नाही तुका. तुमचाच चेडू असा आहे.
मका कशाची भीती? हे काय मका सांगतले असा वागू नको तसा वागू नको म्हणा. ह्यांनी तरी काय केल्यानी? ह्या अण्णा नायकान माझ्या आयुष्याचा वाटोळा केला, माझ्या राज्याच्या आयुष्याचा वाटोळा केला. पोलीस स्टेशनात जाईन, सगळ्या नायकांविरुद्ध तक्रार करीन, सोडूचही नाही सांगण ठेवतय. काल काय झालं राज्यात? काय कळलाच नाही. राजग्याचे आऊस बापूस काल गेले होते अण्णांकडे. राजग्याक समजावलं नाही तरी तो छायाच्या प्रेमात पडलो. औशी बापाची काय या बघूचा लागला. काय असं राजगो? औस बापूस काय असा? काय विचारतोय? अण्णा काय आमका माहित नाही. वाडियात मुडदे पडले होते तुमचे, तुमका कायच माहित नाही? काल रातच्या आरडाओरड ऐका येत होती. सामान बाहेर फेकण्याचा पण आवाज ऐका येत होतो, पण भीतीन कोण बाहेर येलोच नाही. घरातनं बाहेर पडण्याचा कोणाचा धाडस पण झाला नाही. आओ जरा लसूण साफ करून द्या मला. कुमुदिनी, काल लग्न व्यवस्थित झालं ना? हो ना, खूप छान झालं. अहो तुम्हाला सांगते, छायाने केवढे दागिने घातले होते. अहो अक्षरशः पिवळी पडली होती ती. आणि आपल्या सरितांनी पण काही कमी दागिने नव्हते घातले. तुम्हाला सांगते, समारंभ असायला हवा ना तर तो असा, सोन्याने अक्षरशः मडायला हवं. नाहीतर मी नेहमीचे हे मंगळसूत्र आणि माझे दागिने. काल कामाचा व्याप जरा जास्तच होता. आणि म्हटलं होतं लवकर आवरलं तर मध्ये जाऊन यावं, पण सगळं संपायला रात्रीचे 11 वाजलेच. नाही बरं झालं तुम्ही नाही आलात. का असं का बोलतेस? काही नाही, सगळं छान होतं, पण फक्त ते राजग्याचे आई वडील आले होते. राजग्या? अहो ते छायाचं असं घाई गडबडीत लग्न लावण्याचं कारण म्हणजे राजग्या, म्हणजे राजग्या आणि छायाचं प्रेम प्रकरण होतं. पण ते अण्णांना मान्य नव्हतं ना. अहो तिथे तुम्हाला माहितीये का, नवऱ्याकडची मंडळी पण चिडली होती, पण लग्न झालं. नाही पण सगळे विधी व्यवस्थित झाले ना? हो, पण ते राजग्याचे आई वडील आले ना, मग तिथे भांडणं झाली. मी बाबा निघून आले. बरं मी काय म्हणतो, मी तुला काळा दोरा दिला होता, तो बांधलास ना छायाला? हो हो, मी लवकरच पोचले होते ना, त्यामुळे मी लगेच बांधून टाकला. हा. बरं मी काय म्हणते, लवकर मला सोलून द्या ना, मला फोडणी टाकायची. नाही, काळा दोरा बांधला म्हणजे घाबरायचं काही कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. अगं चहात साखर का घातलीस? किती वेळा आठवण करून द्यायची तुला शुगरची? नेने कसा मारलंस राजगयाक? काय कसा मारलंस? गाडलं, जाळलंस की ढकलून दिलंस दरीत? अण्णा काय झालंय तुला? मी तुका काय सांगितलेलं? राजग्याचा बंदोबस्त कर, पण तू त्याचा कायमचा बंदोबस्त केलंस. अण्णा मी कायद्याचा सेवक आहे, असं करणं मला शोभत नाही. आणि माझं एकही चुकीचं पाऊल तुला गोत्यात आणू शकतं हे माहित असताना मी राजग्याला मारीन? मगे माका सांग, तो माका दिसता कसो? काय वय तो माझ्या समोर येता, माका म्हणता माझा लगीन लावून दे म्हणा.
अगं अण्णासाठी चहा टाक. नाही नाही, काय असा राजग्या, काय केलंस त्याचा? ना हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. राजग्या सुखरूप आहे. राजग्याचे आई वडील सुद्धा सुखरूप आहेत. काय असत ते सांग मला, काय असत ते? पांडू काय करतस? काय नाही काय नाही. सांग बघूया, तर मागे काय लपवत? काय नाही विचारलंय. कायच नाही. बघे बघा, पाणी आणून दे बघूया. नाही 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 नाही. काय करतस? काय नाही वहिनी. खरा सांगा पांडू, काय तर मी बोलूच टाकीन तुझ्या वांगडा. नाही नको. नाही सांगूचस? मग हे सांग बघूया काय हा? कोणाक सांगूचच नाही ना? विसरणार नाही ना? नाही. जेव्हा काय हा? दुर्वा असो असो बांधूचा बांध ना मका. कसलो दोर असा ह्यो? तो माका काय माहित. कोणाचं पडलो असा काय? नाही वरना पडलो. वरणा खायस ना? वरना दगात ना. हा बघ पांडू, असं पडलेलं दोर बांधूच नसता. बरा नसता आता. टाकून दे. नाही नाही माका गावलो. पांडू कळत कसा नाही तुका? अरे असो दोरो ना, खायचं अनिष्ट येऊ नये ना म्हणान बांधतात. मग दुसऱ्यान बांधलेलो दोरो बांधलो ना की त्या सगळं आपल्यावर येता. माझ्या देणार हा उलटणार माझ्या. वय नको नको माका. नको टाकलंय. आता कसं शाण्यासारखा वागला तसाच वागायचं. तुमका वय होतो म्हणून टाकूक सांगितलंस ना. आता तुम्ही सगळ्यांका जाऊन सांगशाल दत्तभाऊंका बांधणार ना. माका माहित आहे सगळा. अरे चुलीत टाकतोय तो. चुलीत टाकणार? वय माझ्या समोर टाका. टाकतोय. हा टाकलं चुलीत. आता चुलीवर येणार. गेला. अण्णानं बघतास ना माझ्या झिलाची काय अवस्था झाली आधी. हो त्याला तोंड पण उघडत नाही. अण्णा नाव नको घेऊ त्याचा. काय अवस्था झाली ती दिसता ना. घरदार सगळा गेला, जीव तेवढं वाचलो. तरी तुका सांगत होतोय अण्णांचा चेडू हाता, त्यांच्या वाट्यात जाऊ नको म्हणा. प्रेम केलं काय फळ मिळाला आता बघतस ना. अण्णा वय तर आमचा जीव घ्या, पण माझ्या झिलाक काय करू नको. तुमका जेवढी अक्कल हा ना एवढी तुमच्या झिलाक नाही. माझ्या चेडवाशी लगीन करूची स्वप्न बघत होतो. गेला, कायमचा गेला लगीन करून. परत आमच्या घरात काय या गावात दिसायचा नाही तुमका.
तुमका जिता राहायचा असा या काय झाला का खयच बोलायचा नाही हं? हं. नाही नाही दुसरा ही तुमच्या त्या घराची किंमत त्या घरात तुम्ही आता रवायचा नाही जीव प्यारो असत तर या गावात तोंड दाखवायचा नाही पुन्हा परत दिसलंस तिघांची मुंडकी कापून त्याच घराच्या दारावर लटकवीन अण्णा ठीक आहे आता अण्णा 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 सोडवते का सोड नको मारते का जातो आम्ही गाव सोडून जातो अण्णा उचल होय. पैसे उचल बाबा लक्ष्मी आहे ती होय. चल चल बाबा चल चल ऐसू, गाव सोडून जाऊया ऐसू. चल. काय काय अशी काय बसलस काय झाला होय काय झाला बरं वाटतं ना की मांडव लागलो अरे मांडव कसलो लागतलो पोरग्याक आणल्यानी दाखवल्यानी लगीन पण झाला छाया ह्या घरात सून गेला ह्या सगळा कधी झाला काय कळलाच नाही रे आता या सगळ्याचा विचार करून काय होणार आहे काय आहे चाय घेऊ हो माका नको ते कधी अहो पण तुम्ही सांगितलं होतास ना अरे त्याच्यासाठीच सांगल्यानी बर घेऊ रात्रभर डोळ्यात डोळच नाही लागलो बघ सारखो छायाचो चेहरो डोळ्यासमोर येई होतो घरात किती किटकिट करी होता आधापट करीत होता आणि आता बघ सगळा घर कसा शांत झाल्यासारखा झाला एक ना एक दिवस हे होणारच होता ना पण त्या सगळा असा होय तसा नव्हता वाटला अगो पाठ राखीन म्हणान पण कोणाक पाठवल्यानी नाही आपल्यातल्या कोणाक पण जाऊक दिल्यानी नाही काय बोलतलंय आमका दत्ता या काम करशील माझा काय आज त्यांच्याकडे पूजा असा ना तुम्ही दोघवले त्यांच्याकडे जाऊन येवा बघून येवा छाया कसा त्याचं नवीन घर कसा त्याका पण बरा वाटत जाऊन येवा हा काय जाऊची गरज नाही त्याचं लगीन लावून दिलेला आता गेला थैमेला पुन्हा थोबाड बघायचा नाही